नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात फोन रडार मराठी. मी आहे रोहन पवार. आज आम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट 8चा अनबॉक्सिंग आणि हँड्स ऑन करणार आहोत. हा स्मार्टफोन अजून भारतात लॉन्च झालेला नसून हा फोन आम्ही जापानवरून इम्पोर्ट केलेला आहे. हा नोट 8 जापानची NTT डोकोमो टेलिकॉम कंपनीद्वारा समर्थित आहे. आम्ही जो फोन रिव्ह्यू करत आहोत तो चारकोल ब्लॅक व्हेरियंट आहे. हा LTT एडिशन असून हा फोन 2.7 GHz क्वाड कोर प्रोसेसरवर चालतो. 5.6 इंचाचा स्क्रीन असलेला नोट स्मार्टफोनचा डिस्प्ले टाईप क्वाड HD सुपर ऑमलेट आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये आहे 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 3.7 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा. चला आता आपण अनबॉक्सिंग करूया. या फोनमध्ये तुम्हाला भेटेल क्विक स्टार्ट गाईड, वॉरंटी कार्ड, इयरफोन ॲडॅप्टर, इयरफोन, S पेनसाठीचे हेड्स, इयर प्लग्स आणि 3000 mAh कॅपॅसिटीची बॅटरी. फोनच्या डाव्या बाजूला कर्व्ड स्क्रीन आहे. या कर्व्ड स्क्रीनमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग शॉर्टकट्स आणि नोटिफिकेशन्स भेटतील. फोनच्या समोरच्या भागात आहेत 3.7 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा, सेन्सर्स आणि फिजिकल होम बटन. उजव्या बाजूला आहे व्हॉल्यूम रॉकर. फोनच्या वरच्या साईडला ऑन ऑफ स्विच आहे. फोनच्या खालच्या भागात मायक्रोफोन, मायक्रो USB स्लॉट आणि S पेनसाठी स्लॉट आहे. फोनच्या वरच्या भागात 3.5 mm हेडफोन जॅक, IR ब्लास्टर आणि मायक्रोफोन आहे. फोनच्या मागच्या भागात तुम्हाला दिसेल 16 मेगापिक्सेल कॅमेरा, सॅमसंगची ब्रँडिंग आणि स्पीकर ग्रिल. आपण आता फोन ऑन करूया आणि बघूया की फोनमध्ये कोणते ॲप्स प्री इन्स्टॉल्ड आहेत. आपण लवकर सेटअप प्रोसेस कंप्लीट करून घेऊ. जसं की तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकतात, एज स्क्रीनवर स्वाईप करून क्विक टूल्स पॅनल उघडता येईल. जर आपल्याला पॅनल चेंज करायचं असेल तर एज स्क्रीनवर तुम्हाला उजव्या किंवा डाव्या साईडला स्वॅप करावं लागेल. तुम्ही मल्टिपल पॅनलसुद्धा सिलेक्ट करू शकता. ही होम स्क्रीन आहे. तुम्ही यावर बघू शकतात की बरेच ॲप्सचे शॉर्टकट्स आहेत. होम स्क्रीनवर एक लाईव्ह विजेट आहे जो की NTT डोकोमो कंपनीकडून प्री इन्स्टॉल्ड आलेला आहे. हा ॲप ड्रावर आहे. याच्यात बरेचसे ॲप तुम्ही बघू शकतात. ॲप ड्रावरमध्ये गुगलद्वारा प्री इन्स्टॉल्ड ॲपसुद्धा बघू शकता. हा फोन अँड्रॉइड KitKat व्हर्जनवर चालतो. या फोनवर लवकरच लॉलीपॉप अपडेट येण्याची शक्यता आहे. एज स्क्रीनच्या सेटिंग्सला जाऊन तुम्ही सगळे पॅनल्स मॅनेज करू शकतात. पॅनल सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला पॅनलवर स्वाईप करावं लागेल. नोट 4 32 GB इंटर्नल मेमरीसोबत येतो. त्यातील तुम्हाला जवळपास 24 GB स्पेस फ्री भेटेल. जसं की तुम्ही बघितलं, कर्व्ड डिस्प्लेला आपण बऱ्याच पद्धतीने कस्टमाइज करू शकतो. तुम्ही कॅमेरा शॉर्टकट की यूज करून फोटोसुद्धा काढू शकतात. जसं तुम्ही बघू शकतात, एज स्क्रीनवर बरेचसे ऑप्शन आहेत जसे की फ्लॅशलाईट. तुम्ही एज स्क्रीनला रूलर म्हणून सुद्धा यूज करू शकतात. तुम्हाला त्याचा एक डेमो करून दाखवतो. एज स्क्रीनवर व्हॉईस रेकॉर्डरचे ऑप्शनसुद्धा आहे. हा S पेन आहे जो की तुम्हाला सोबत भेटतो. एअर कमांडच्या अंतर्गत येणारे बरेचसे ऑप्शन तुम्ही पाहू शकतात. हा फोन अजून भारतात लॉन्च झालेला नाही आहे. सॅमसंगकडून जी आम्हाला माहिती कळाली त्यानुसार भारतात हा फोन जवळपास 70,000 रुपयामध्ये भेटेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून व्हिडिओज बघण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचे सजेशन्स खाली कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. धन्यवाद.